नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेला पाठ आहे त्या पाठाचा विचार करणार आहोत. नरेंद्र दाभोळकरांचा परिचय करून देताना वक्ते, संपादक आणि कृतिशील विचारवंत म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. 1982 सालपासून व्यक्तिगत व स्थानिक पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. 1989 साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यांनी स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून भुवाबाजी, भूत, भानामती, फलज्योतिषी, जादूटोना, अनिष्ट रूढी परंपरा या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यांनी लिहिलेली जी पुस्तक आहे त्या पुस्तकांचा विचार करत असताना श्रद्धा, अंधश्रद्धा, अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, विचार तर कराल, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. साधना या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साप्ताहिकाचे सुमारे 12 वर्ष संपादन त्यांनी केलेलं आहे. 2006 साली अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा दशकातला सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता हा 10 लाखांचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि तो पुरस्कार त्यांनी संघटनेकडे जमा केलेला आहे. या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कार्य करणारे अशा प्रकारचे ते कार्यकर्ते आहेत. प्रस्तुत पाठात वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात, वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलताना ते म्हणतात, हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पाठीमागे काही मूल्यात्मक आशय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा एकंदर जीवनाकडे मानवाने कसं पाहावं या संदर्भात काही सांगू इच्छितो. या दृष्टीने काही मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे. पहिला मुद्दा त्यांनी घेतलेला आहे सम्यकता. सम्यकता म्हणजे काय हा विचार करत असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की 1993 मध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नाही किंवा जुलै महिना येऊन सुद्धा पाऊस पाहिजे त्या प्रमाणामध्ये पडला नाही आणि लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले, लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की जर पाऊस पडला नाही तर पाण्याच्या समस्येला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तोंड द्यावं लागेल. आणि त्यावेळेला मग लोकांनी देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली देवाला, आणि प्रार्थना करत असताना पाऊस चांगला पडू दे आणि पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते दूर होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केली. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून सम्यकता हा जो मुद्दा आहे हा समजून घेताना ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या मागास सर्व भागांमध्ये 500 ते 700 मिलीमीटर पाऊस सरासरी पडतो आणि एवढा जर पाऊस आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर आपल्याला वर्षभर पाणी मिळू शकतो. ते म्हणतात की 450 ते 500 मिलीमीटर एवढा पाऊस जर आपण नीटपणे अडवला, जिरवला आणि योग्य पद्धतीने त्याचा जर आपण वापर केला तर निश्चितच वर्षभर आपल्याला पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि हे अनेकांनी महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे. ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये विजय बोरोडेंनी औरंगाबाद जवळ राडेगाव सिद्धीमध्ये अण्णा हजारे यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की अण्णा हजारेंचं जे गाव आहे ते अवर्षणग्रस्त अशा प्रकारचं गाव होतं. तिथे पाऊस पाहिजे तसा पडत नव्हता, पण अण्णा हजारांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याचं योग्य नियोजन करून पाणी योग्य पद्धतीने अडवून जिरवून ते गाव जे आहे ते सुजलाम सुफलाम केलेलं आहे. किंवा इस्रायल सारख्या देशाचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. इस्रायल सारख्या देशामध्ये 5 ते 6 इंचच पाऊस पडतो, परंतु हा देश जगभराला भाजीपाला जो आहे जगभरामध्ये पाठवतो. म्हणजे तिथले शेती जी आहे ती शेती पाहण्यासाठी जगभरातले संशोधक तिथे जातात. म्हणजे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या मुळामध्ये जाऊन विचार करत असताना असं लक्षात येतं की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आसमानी नाही तर कुठेतरी सुलतानी आहे. आसमानी प्रश्न म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाला आसमानी प्रश्न किंवा आसमानी समस्या असं आपण म्हणतो. सुलतानी म्हणजे कुठेतरी राज्यकर्त्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या प्रश्नाला आपण सुलतानी असं म्हणतो. आणि हा प्रश्न निश्चितच आसमानी नाही किंवा निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेला प्रश्न नाही. म्हणजे या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन जर आपण विचार केला तर कुठेतरी आपलं नियोजन चुकलेलं आहे. म्हणजे सम्यक दृष्टीने विचार जर आपण केला तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने आपल्याला सापडू शकतो. दुसरा मुद्दा त्यांनी या अनुषंगाने सांगितलेला आहे ते म्हणजे स्वायत्तता. स्वायत्तता म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन असं मानतं की विश्व हे स्वायत्तपणे अस्तित्वात आहे. विश्व हे कार्यकारण भावानी बद्ध आहे. म्हणजे विश्वामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्या पाठीमागे निश्चित काहीतरी कारण आहे. जसं न्यूटनचं उदाहरण आपण लक्षात येईल की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हे त्यांनी सांगितलं
त्यावेळेला आपल्या लक्षात येते की एखादी वस्तू ज्या वेळेला आपण वर फेकतो त्यावेळेला ती खाली येते, तर गुरुत्वाकर्षण हे कुठेतरी कार्य करत असतं किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती कुठेतरी आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की स्वायत्त असलेल्या विश्वामध्ये नियम डावलून आपोआप काही घडवता येत नाही. हा एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्या मनुष्यामध्ये एवढी शक्ती नाही की एखादी घटना अशा पद्धतीने निसर्ग नियमाला डावलून करण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने हे विश्व जे आहे ते कुठेतरी कार्यकारणबद्ध आहे किंवा कार्यकारण भावानी बद्ध आहे. त्याला स्वायत्तता असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे शोधकता. तिसरा भाग जो आहे शोधकता किंवा प्रत्येक गोष्ट ही डोळसपणे शोधायची, प्रत्येक गोष्टी आंधळेपणाने न स्वीकारता त्याच्या पाठीमागे त्याचं कारण मीमांसा जी आहे त्याचा शोध घेणं, याला त्यांनी शोधकता हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. जसं एखादी गोष्ट आपल्याला सांगतो, एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला उन्हाळा येतो, उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पाण्याची आवश्यकता पडते, त्यावेळेला आपण माठ घेतो आणि हे माठ जे आहे ते 2 रंगामध्ये उपलब्ध असतात, एक काळा आणि तांबडा. तर एखाद्याला प्रश्न विचारला की तांबड्या माठामध्ये पाणी जास्त थंड होतं की काळ्या, तर आपण सहजतेने म्हणतो की तांबड्या माठामध्ये पाणी जास्त थंड होतो. काळ्या माठामध्ये का थंड होत नाही याचं कारण जर विचारलं तर आपण म्हणतो की काळा रंग हा उष्णतेचा शोषक आहे, उष्णता शोषून घेतो आणि त्याच्यामुळे काळ्या माठापेक्षा तांबड्या माठामध्ये पाणी जास्त थंड होतो. अशाच प्रकारचा प्रश्न सिसिली देशाच्या राजाने आपल्या दरबारातील पंडितांना विचारला. तो प्रश्न असा आहे की पाण्याने काठोकाठ भरलेल्या भांड्यामध्ये जर जिवंत मासा सोडला तर पाणी खाली सांडत नाही आणि मेलेला मासा सोडला तर पाणी खाली सांडतं, असं का? तर त्या पाठीमागे एखादं कोणी कारण सांगेल की जिवंत मासा श्वासोश्वास घेतो आणि त्याच्यामुळे त्याचं वजन कदाचित कमी होत असल्यामुळे ते पाणी पात्रातलं सांडत नाही. परंतु असं कोणी बघितलेलं आहे का? अशा प्रकारचा प्रयोग आपण करून बघितलेला आहे काय? तर याचं उत्तर नाहीच आहे. कोणीतरी आपल्याला सांगतं आणि आपण एक तर्क करून ते आपण सत्य आहे असं स्वीकारतो. परंतु याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात येतं की पाण्याने भरलेल्या पात्रामध्ये जर आपण जिवंत मासा सोडला किंवा मृत मासा सोडला ते पाणी खाली सांडणारच आहे. आणि त्याच्यामुळे हे वास्तवता जी आहे ती वास्तवता आपण लक्षात घेतली पाहिजे. तिसरा मुद्दा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत असताना निर्भयता जी आहे ती निर्भयता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. एखादं सत्य सांगण्यासाठी समाजाचा रोष सुद्धा वेळी प्रसंगी आपल्याला पत्करावा लागतो. जसं सॉक्रेटिस आहे, त्या सॉक्रेटिसला त्याचं सत्य सांगण्यासाठी किंवा त्याला विष घ्यावं लागलं आणि ते विष त्यांनी घेतलं, आनंदात ते विष घेतलं, परंतु तो आपल्या सत्यापासून स्वतःला त्याने परावृत्त केलं नाही. त्यानंतर महाराष्ट्राचं एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र, त्यांनी लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की लोकसंख्या जर वाढली तर पुढचं जीवन आपलं धोक्यामध्ये येईल, त्यामुळे लोकसंख्या कमी करा, कुटुंब नियोजन करा किंवा कुटुंब नियोजन, संतती नियमन अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले. आणि त्या कालखंडामध्ये हे शब्द जे आहे ते अश्लील मानण्यात आले की अशा प्रकारची भाषा ही अश्लील भाषा आहे आणि त्यांच्यावर खटला सुद्धा चालला. त्यांना समाजाच्या रोषाला बळी पडावं लागलं, समाजाच्या रोषाला समोरं जावं लागलं, परंतु ते सत्य सांगत राहिले. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की निर्भयता असल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला बाळगता येणार नाही किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडता येणार नाही. निर्भयता हे त्यातलं एक महत्त्वाचं तत्व आहे. पुढचं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे की नम्रता. वैज्ञानिक दृष्टिकोनातला हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे की विज्ञान हे नेहमी नम्र असतं. मला सर्व कळलेलं आहे, आता काही कळण्याचं शिल्लक नाही, मी जे सांगतो आहे ते अंतिम आहे, अशा प्रकारे विज्ञान मानत नाही. तर विज्ञान असं म्हणतं की नवनवीन झालेल्या संशोधनाच्या व नवीन झालेल्या पुराव्याच्या प्रकाशात आपलं मत बदलणं हे नेहमीच विज्ञानाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. म्हणजे नवनवीन पुरावे जे येतात किंवा आज एखादा प्रयोग झाला आणि काही वर्षानंतर अजून त्या गोष्टीवर दुसरा प्रयोग झाला आणि दुसरं सत्य, दुसरी एखादी गोष्ट जर पुढे आली तर विज्ञान ते स्वीकारतो. म्हणजे विज्ञान हे नेहमी नम्र राहतं. विज्ञान असं म्हणत नाही की आज जे सांगितलेलं आहे ते अंतिम आहे, याच्यामधला कुठलाही बदल संभवत नाही, असं विज्ञान मानत नाही. तर नवनवीन प्रयोग होत राहतील आणि नवनवीन वास्तवता जी आहे, नवनव्या गोष्टी येतील, हे विज्ञान आणि विज्ञान ते सर्व स्वीकारतो, नम्रपणे ते स्वीकारतो. आणि त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी नम्रता हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामधून त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर
आपल्यामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याची अडचण काय, का आपल्यामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन सहजतेने निर्माण होत नाही, याच्या पाठीमागचं कारण सांगताना ते म्हणतात की प्रश्न विचारायची सवय नाही. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारायची सवय नाही. एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की इंग्लंडमध्ये ते राहत होते आणि त्यांची मुलगी 4थीमध्ये शाळेमध्ये शिकत होती आणि शिकत असताना एक दिवस त्यांचे शिक्षक त्यांना भेटले आणि त्यांनी सहजतेने म्हटलं की तुमची मुलगी खूप हुशार आहे, पण एक समस्या आहे. त्यांना असं वाटलं की मुलगी हुशार आहे, मग समस्या काय, तर समस्या ही एकच आहे की ती प्रश्न विचारत नाही. जी प्रश्न विचारायची आपल्याला सवय नाही. लहान मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात, जसे फुलपाखरांच्या पंखांना वेगवेगळे रंग का, किंवा आजूबाजूला सृष्टीमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय. लहान मुलं आपणच बघतो की सातत्याने वेगवेगळे प्रश्न विचारतात. ते प्रश्न विचारून आपण सुद्धा बऱ्याचदा वैतागतो त्या प्रश्नांना आणि आपण त्यांना चूप राहायला सांगतो. परंतु चूप राहणं म्हणजे प्रश्नाचं उत्तर सापडणं असं नाही. म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे, प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं, शिक्षक सुद्धा सांगतात की एखाद्या विद्यार्थ्यांनी खूप सारे प्रश्न विचारलाय की ते लगेच म्हणतात की हे अभ्यासक्रमामध्ये येणार आहे काय, पाठ्यपुस्तकात आहे का, ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही, त्याच्यामुळे याच्याबद्दल काही विचारू नको, अशा पद्धतीने एकंदर आपल्याला सांगण्यात येतं आणि आपण सुद्धा ते स्वीकारतो. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी ही एक अडचण आहे, हे त्याच्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा एक महत्त्वाचा, अनेक लोक विचारतात की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नीती या संदर्भामधला हा प्रश्न आहे. अनेक लोक प्रश्न विचारतात की वैज्ञानिक दृष्टिकोन आला म्हणजे सर्व झालं का, सगळे प्रश्न संपले का, किंवा अमेरिकेसारखे जे राष्ट्र आहे ते विज्ञानामध्ये खूप समोर आहे, म्हणजे अमेरिकेतले सर्व प्रश्न संपले का, तिथे कुठलीच समस्या नाही काय. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. त्याचं उत्तर देताना ते म्हणतात की वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ यथार्थ ज्ञानप्राप्तीचा सर्वाधिक अचूक मार्ग आहे. जसं आपण त्यांनी सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मूल्य यांचा जवळचा संबंध आहे. ते म्हणतात की वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक मूल्यभावना, ही मूल्यभावना वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे निर्माण करता येते. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक त्याच्या आधारे मूल्यभावना जी आहे ती आपल्याला निर्माण करता येते आणि त्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आपण केलेला पाहिजे. शेवटला जो मुद्दा आहे तो नेहरूंच्या संदर्भात त्यांनी मांडलेला आहे की नेहरूंनी जे उद्गार काढले ते त्यांना महत्त्वपूर्ण वाटतात. ते म्हणतात की 1953 भारताचे पंतप्रधान असताना नेहरूंनी भारताचं नवं वैज्ञानिक धोरण लोकसभेमध्ये मांडलं. त्यावेळी त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते भाषण महत्त्वपूर्ण आहे. ते भाषण असं, नेहरू म्हणतात, सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ॲक्शन, सर्च टू ट्रूथ, वे ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ फ्री मॅन. लक्षात घ्या, सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग म्हणजे तो विचार करण्याचा मार्ग आहे. पण तेवढंच आहे असं नाही, म्हणजे तेवढंच नाही आहे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे. इट इज अ मेथड ऑफ ॲक्शन, तो कृती करण्याचाही मार्ग आहे. पण तेवढंच आहे का, पण तो तेवढाच आहे का, नाही. इट इज अ सर्च ऑफ ट्रूथ, ती सत्यान्वेषाची प्रक्रिया आहे. पण ती तेवढीच आहे का, नाही. याही पलीकडे जाऊन म्हणतात इट इज अ वे ऑफ लाईफ, म्हणजे ती जीवनधारणा सुद्धा आहे. परंतु ती तेवढीच आहे का, नाही. याही पलीकडे जाऊन ते म्हणतात की इट इज अ स्पिरिट ऑफ फ्री मॅन. हा शेवटला मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे माणसाला सर्वात मौल्यवान असलेले जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन हे आत्मतत्व आहे. म्हणजे स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा मानवी जीवनामध्ये, त्या स्वातंत्र्याला महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे याचा सविस्तर विचार करत असताना हे अशा प्रकारचं एक व्यापक तत्व आहे, ते आपण समजून घेतलेलं आहे, समजून घेतलं पाहिजे. हा विचार त्याच्यामधून त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी सांगितलं की अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक व्यापक अर्थ आपण घेतला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो आपल्या जीवनामध्ये त्याचा अंतर्भाव होईल